नमस्कार मित्रांनो. जगभरातील शेअर बाजारामध्ये तुफान अशी पडझड चालू आहे. सगळ्याच मार्केटमध्ये, अमेरिकन मार्केट असेल, युरोपियन मार्केटमध्ये तर भयंकर पडझड चालू आहे. चायनाचा इंडेक्स खूप जास्त प्रमाणामध्ये खाली आलेला आहे. तर मित्रांनो, आपण पाहूया डाव जोन्सचा इंडस्ट्रियल ॲव्हरेज इंडेक्स आहे मित्रांनो. तर हा लाईव्ह आपण सध्या पाहत आहोत. तर हा सध्या 38,084 या अंकापाशी आहे मित्रांनो. हा म्हणजे हा 156 अंकांनी खाली आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपण पाहिलं होतं डबल टॉप पॅटर्न इथं डेव्हलप झाला होता आणि डबल टॉप पॅटर्न हा जो खाली आला होता, म्हणजे हा इंडेक्स कुठेतरी 45,000वरून आज 38,000पर्यंत खाली आलेला आहे मित्रांनो. आणि याचा आता जो खालचा सपोर्ट आहे मित्रांनो, तो कुठेतरी 36,680 पाशी याचा सपोर्ट आपल्याला दिसत आहे मित्रांनो. हा झाला डाव जोन्स अमेरिकेचा निर्देशांक मित्रांनो. त्याच्यानंतर हा नॅसडॅकचा चार्ट आहे. हा लाईव्ह चार्ट आपण दाखवत आहोत मित्रांनो. तर नॅसडॅक हा 20,000पासून 15,000पर्यंत खाली आलेले आज तर त्याने 14,815ची लेवल देखील गाठली होती आणि आता सध्या 15,246च्या आसपास आहे. म्हणजे 25% करेक्शन सडन झालेलं आहे मित्रांनो नॅसडॅकच्या चार्टमध्ये. यामध्ये हा अमेरिकेचा निर्देशांक आहे आणि यामध्ये अमेरिकेतील टेक्नॉलॉजीच्या कंपन्यांचा समावेश या निर्देशांकामध्ये आहे मित्रांनो. तर मित्रांनो, भयंकर अशी पडझड या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो. हा लाईन चार्ट आहे नॅसडॅकचा. आपण इथं ही लाईन ड्रॉ केली होती आणि या लाईनच्या खाली कॅन्डल्स गेलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा सिल्वरचा चार्ट आहे. यामध्ये थोडीशी तेजी आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो. हा निफ्टी 50चा चार्ट आपण काल जो पाहिला होता मित्रांनो, तर आपण जे सांगितलं होतं 22,100च्या आसपास एक सपोर्ट आहे, तर बरोबर तिथंच आजची कॅन्डल ही क्लोज झालेली आहे 22,161. आजची पडझड ही 7,742 अंकांची पडझड आहे मित्रांनो. आणि आज हा निर्देशांक 21,742पर्यंत खाली गेला होता मित्रांनो. यानंतरचा जो सपोर्ट आहे तर तो 21,310 या लेवलला हा सपोर्ट आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण ही इथं लाईन ड्रॉ केलेली आहे. 21,300च्या आसपास हा सपोर्ट आपल्याला इथं निफ्टीमध्ये दिसत आहे. त्यानंतर बँक निफ्टी देखील आज 1,642 पॉईंटनी पडलेला आहे आणि 50,000च्या खाली हा निर्देशांक आलेला आहे. 49,860वरती हा निर्देशांक बंद झालेला आहे. तर मित्रांनो, भयंकर अशी पडझड आहे. गुंतवणूकदारांचे लाखो करोडो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. आत्ता 10% बेसलाईनवरती टॅरिफचं इम्प्लिकेशन झालेलं आहे. जेव्हा ॲडिशनल टॅरिफ्स लागू होतील तेव्हा अजून मार्केट खाली पडतील मित्रांनो. साधारणतः जानेवारीपासून मार्चपर्यंत युरोपचे मार्केट खूप वाढले होते, त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त करेक्शन दिसून आलं. आणि भारतीय मार्केटचा जर विचार केला तर मागच्या महिन्यामध्ये आपण 21,964 या निच्चांकी पातळीवरती पोहोचलो होतो आणि त्यानंतर आपण लगेच 15 दिवसामध्ये 23,869पर्यंत पोहोचलो आणि आज आपण कुठेतरी 22,160च्या आसपर्यंत पोहोचलोय. म्हणजे आपण फिरून परत त्याच लेवलला आपण आलेलो आहोत मित्रांनो. परंतु जर आपण विचार केला जगभरातील मार्केटचा, तर भारतीय मार्केटला खाली जाण्यासाठी कमी वाव आहे. परंतु जर जगभरातील मार्केट खाली पडले तर मात्र भारतीय मार्केटसुद्धा पडेल. तर मित्रांनो, या टॅरिफमुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकन सरकार टॅक्स कमी करील आणि इंटरेस्ट रेट कमी करील असा तज्ज्ञांचा कयास या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. तर आपल्याला या सगळ्या गोष्टींकडे पाहायचं आहे. इथं कुठेही बॉटम फिशिंग करायचं नाही आहे, इथं कुठेही इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे, कंपल्सिव्ह ट्रेडिंग अजिबात करायचं नाही आहे. आणि जर करायचंच असेल तर मी सांगितल्याप्रमाणे ऑइल मार्केटिंग कंपन्या, कारण ब्रेंट क्रूड $60च्या
खाली गेलेलं आहे, जे निच्चांकी पातळीला पोहोचलेलं आहे. 4 वर्षाच्या सर्वात निच्चांकी पातळीवरती ते पोहोचलेलं आहे. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.